वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या। अखेर शासकीय रेती डेपो बंद, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश। अवैध रेती उपसा करणे भोवले। रॉयल्टी असतानाही रेती देत नसल्याने झाला होता वाद। गोकुळसरा ग्रामस्थांनी टाकला होता मतदानावर बहिष्कार। घरकुल धारकांची पायपीट सुरूच, राजकीय नेते अजूनही गप्प। धामणगाव रेल्वे तालुक्यातील तो वादग्रस्त शासकीय वाळू डेपो अखेर बंद झाल्याचं शिक्कामोर्तब झालं असून खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी ससे आदेश काढून शौर्या इन्फ्राला रॉयल्टी बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार आशिष वीर यांनी दिली आहे। दरम्यान रॉयल्टी असताना सुद्धा रॉयल्टी देण्यास नकार दिल्यानं 3 दिवसांपूर्वी शासकीय रेती डेपोवर राडा झाला होता। त्या राड्यापासून डेपो बंद असून 2 दिवसांपासून घरकुल धारकांना वाळू नव्हती। एकंदरीत आज सदर शासकीय वाळू डेपो जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्यानं रॉयल्टी धारक घरकुल धारकांसमोर रेतीचा प्रश्न उभा राहिला आहे। दरम्यान सामान्यांच्या या प्रश्नावर दोन्ही राजकीय पक्षांचे नेते गप्प का, हा खरा सवाल आहे। मंगळूर दस्तगीर रस्त्यावर असलेल्या शासकीय वाळू डेपोत रॉयल्टी असताना सुद्धा वाळू देण्याच्या मुद्द्यावर वाद झाला होता, तर दुसरीकडे गोकुळसरा घाटातून राजरोसपणे पोकलेनं अवैध रेती उपसा सुरू असून महसूल विभागानं त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केलं होतं। तर या मुद्द्यांनी त्रस्त होऊन रस्त्याची चाळण झाली असताना नव्यानं बांधकाम होत असलेल्या रस्त्यावर रेती वाहतूक सुरूच असल्यानं गोकुळसरा वासियांनी थेट मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन तशी माहिती प्रशासनाला दिली होती। एकंदरीत या सर्व प्रकरण चिघळल्यानं सर्वसामान्य नागरिकांचा रोष प्रशासनावर वाढत चालला होता। सदर प्रकरणावर राजकीय नेते गप्प असल्यानं शेवटी प्रसार माध्यमांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करून सातत्यानं वृत्त मालिका सुरू केली होती। शेवटी 3 दिवसांपूर्वी शासकीय वाळू डेपोत झालेल्या राड्यानंतर बंद झालेल्या शासकीय वाळू डेपोबाबतच्या निर्णयाबद्दल आज निवासी नायब तहसीलदारांनी सांगितल्यानंतर शासकीय वाळू डेपो बंद झाला, यावर शिक्कामोर्तब झालाय। मात्र घरकुलधारकांची पायपीट अजूनही सुरूच असून आपले घर पाडून ठेवले असल्यानं आता पुढे काय, हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे।